सगळ्यांना तुम्ही बेगुन्हा घोषित करा, त्यांच्यावरचे गुन्हे वापस घ्या। तर मला असं वाटतंय की नरेंद्र मोदीजींनी, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो एक नारा दिलेला आहे, बटेंगे तो, हीच आपल्यातली सगळ्यात मोठी कमजोरी आहे। म्हणजे अजूनही आपण त्या गोष्टीला सिरियसली घेत नाही हो। इथं बसलेले लोक फक्त ऐकासाठी बसले आहे की काही समजून घ्यायसाठी बसले आहे, हाच एक विचार सगळ्याच्या डोक्यात येऊन राहिलेला आहे। बटेंगे तो, बटेंगे तो, जय जय श्रीराम। अब विश्वातला इतका महान नेता, ज्याने भारताची ख्याती, भारतातल्या सरकारची आणि आपण निवडून दिलेल्या मताची ख्याती संपूर्ण विश्वात प्रसिद्ध केली, तो इतका मोठा विश्व नेता जेव्हा विश्व मंचावरती बोलतो की बटेंगे तो कटेंगे, याच्या मागचं तथ्य तुम्ही सर्वांनी समजलं पाहिजे आणि आपण दुसऱ्यांच्या मतावर या देशात राज्य केलं पाहिजे। म्हणून कोणीतरी म्हटलंय कि कंधे से ऊंची कभी छाती नहीं होती, धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती, अरे दीपक ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे, और धर्म ही नहीं बचा तो जाति का क्या करोगे। म्हणून आपण सर्वांनी आता एकत्र येऊन, ही नुसती मतदानाची लढाई नाही आहे, कृष्णा भाऊला मताधिक्याने निवडून देण्याची लढाई नाही आहे, तर आपण एकत्रित आहोत, हिंदू म्हणून आपण संघटित आहोत आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी, आपल्या धर्माच्या प्रसिद्धीसाठी, धर्माच्या मजबूतीसाठी जो पक्ष उभा आहे त्या पक्षाच्या संपूर्णपणे पाठीशी आम्ही उभे हे दाखवून द्यायची वेळ आहे। कारण उदाहरण आहे, लोकसभेमध्ये आपण मोदी साहेबांची सरकार येणार आहे, 100% येणार आहे, गडकरी साहेब निवडून येणार आहे, 100% निवडून येणार आहे। ज्या गडकरी साहेबांनी नागपूर शहरामध्ये 1 लाख करोड रुपयाची कामं केली, त्या गडकरी साहेबांनी 5 लाख मताने तरी निवडून यायला पाहिजे होतं, ते मताधिक्य फक्त 1,38,000वर आलं। ते कशामुळे? ह्या आपल्या अति आत्मविश्वासामुळे, ओव्हर कॉन्फिडन्समुळे, आणि तोच ओव्हर कॉन्फिडन्स आपण आताही दाखवतोय। करून किंवा दूरदर्शन अशी कोणती सोशल मीडियाची फॅकल्टी नव्हती म्हणून आपण त्या गोष्टी सहन करू शकलो नाही, सहज अनुभवू शकलो नाही। बांगलादेश सारखी परिस्थिती आता आपल्या डोळ्यासमोर आहे। कालपर्यंत हिंदूंची मंदिरं तोडली, घरं जाळली, नाहीतर आपल्याला कशी परिस्थिती येईल याचा अंदाज तुम्ही स्वतः लावून घ्या। बाकी कृष्णा भाऊंनी कामं केलीच आहे, कृष्णा भाऊ आपल्या पूर्व नागपूरचा विकास करतच आहे, त्यांना आपण जे मतदान देऊन त्यांना निवडून आणलं त्याचं ते मतदान सार्थक करत विकास मॉडेल म्हणून पूर्व नागपूरला, आपल्या पूर्ण नागपुरामध्ये प्रस्तुत करीत आहे। त्यासाठी आपण सर्वांनी येत्या 20 नोव्हेंबरला सकाळी सकाळी उठून आपल्या परिसरातील सर्वांना जाग करून त्यांनाही मतदानासाठी प्रेरित करून जास्तीत जास्त मताधिक्याने आपण सर्वांनी कृष्णा भाऊंना निवडून दिलं पाहिजे, हीच तुम्हाला या ठिकाणी अपील करतो, विनंती करतो। जय श्रीराम। विकासवीर कृष्णा खोपडे, विकासवीर कृष्णा खोपडे, विकासवीर कृष्णा खोपडे, विकासवीर कृष्णा खोपडे।